पोलिसांच्या नाकावर टिच्चून विनयनगर परिसरात वाढते दारू पार्ट्या आणि मारामाऱ्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। विनयनगर येथील शैलदी सोसायटी समोरील मोकळ्या भूखंडावर रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दारूच्या पार्ट्या आणि त्यातून होणाऱ्या वादाच्या घटनांमुळे परिसरात नागरिक त्रस्त झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत काही युवकांमध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून एका युवकाने दुसऱ्याच्या डोक्यात वीट मारल्याने तो जखमी झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर संबंधित युवकांचे 2 गट पडले। त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या काही युवकांनी शैलदी सोसायटी परिसरात येऊन यामाहा R15 दुचाकीची तोडफोड करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून अनेकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। घटनेनंतर जागरूक नागरिकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर दोन्ही गट मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी वेळेवर प्रभावी कारवाई केली असती तर दुचाकीची तोडफोड टाळता आली असती, अशी भावना व्यक्त होत आहे। परिसरात वाढत्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून संबंधित मोकळ्या जागेवर रात्री होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींवर पोलिसांनी नियमित गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। खरंच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे का?